पुन्हा स्वागत आणि सुरुवातीला सर्वसामान्यांच्या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी. सोने चांदीनं गेल्या 4 दशकांचा घसरणीचा विक्रम मोडलाय. सलग 23 दिवस सोने चांदीच्या दरात ही घसरण सुरू आहे. आज सोन्याच्या दरात तब्बल 8,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 20,000 रुपयांची घसरण झाली. आम्ही शेअर बाजाराच्या घसरणीनंतर सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण झाली. सोन्या चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. ग्राहकांना मात्र काहीसा दिलासा मिळालाय. सोने आणि चांदीच्या दरात अखेर मोठी घसरण. होय, आता भारतातील सर्व नागरिकांसाठी अखेर आनंदाची बातमी आली असं पण आपण म्हणू शकतो, कारण की सोन्याचा भाव अचानक कमी झालेला आहे. सोन्याच्या आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झालेली असून सर्वजण आश्चर्यचकित झालेले आहेत. होय, आता तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव किती रुपयांनी कमी झालेत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचं काम करा. म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकं आपल्या जिल्ह्यात सोन्याच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात. होय बघा, महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीच्या किमती अक्षरशः आज घसरलेल्या आहेत आणि सोन्याचा भाव आणि चांदीचा भाव एवढा कमी झालाय की लोकांना आश्चर्यच वाटू लागलेलं आहे. कारण की मागच्या वर्षी सोन्याच्या किमती खूप वाढल्या, चांदीच्या किमती खूप वाढल्या. मग लोकांना वाटलं यावर्षी पण किमती खूप वाढतील, पण यावेळेस तसं झालं नाही. तर आता मोठी घसरण सुरू झालेली आहे. तर चला, आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, आज सोन्याचे दर किती रुपयांनी घसरलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सोनं जास्त स्वस्त झाले, तुमच्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झाले की नाही हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत चला. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. तर चला, संपूर्ण माहिती आपण बघू. तर बघा, शेतकरी बांधवांसाठी आता जशी दिलासा देणारी बातमी मागच्या वेळेस आली होती तशीच आता इतरांसाठी पण आलेली आहे. बघा, गावाखेड्यांमध्ये शेतकऱ्यांची एकच मागच्या वेळेस लगबग होती की आता आपण लग्न सराईच्या वेळेस सोन्याची खरेदी करू. पण त्यावेळेस काय होत होतं, सोन्याच्या किमती चढ उतार सुरू होते आणि खरेदी करायच्या वेळेसच किमती महाग होत होत्या. त्यानंतर शहरातील राहणारे जे काही नागरिक असतील त्यांचं तर लक्ष पूर्ण सोन्याच्या किमतीकडेच होतं. त्यांना पण वाटत होतं की सोन्याच्या किमती पडतील का नाही. पण बघा, आताशी किमती कमी व्हायला सुरुवात झालेली आहे. आज तर सोन्याचा भाव एवढा कमी झाला की सोन्याच्या किमती बघताच सगळेजण आश्चर्यचकित झाले. व्यापाऱ्यांना पण अक्षरशः विश्वास बसेना, कारण की मागच्या बऱ्याच दिवसांपासून सोन्याच्या किमती या ज्या आहेत ती स्थिर राहिलेल्या होत्या, म्हणजे वाढत पण नव्हत्या आणि पडत पण नव्हत्या. आणि आज तर अशी बातमी आली की अक्षरशः सोन्याच्या किमतीच कमी झालेल्या आहेत. बघा, आता महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आजचा सोन्याचा भाव खूप कमी झालेला असून तुमच्या पण जिल्ह्यामध्ये सोन्याचे भाव आज कमी झालेले आहेत. पण बघा, तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती आणि चांदीच्या किमती किती रुपयांनी कमी झाल्यात हे तुम्हाला बघायचं असेल तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, कारण की बऱ्याच ठिकाणी भाव कमी झालेला आहे. बघा, अक्षरशः कोणालाच वाटत नव्हतं की आज सोन्याच्या किमती कमी होतील. बघा, आज सर्व बाजार उघडले आणि सर्व बाजार उघडल्यानंतर 2 ते 3 तासानंतर कळालं की आज पण सोन्याचा भाव कमी झालेला आहे. बघा, आता भारतातील मोठी बाजार म्हणून ओळखली जाणारी सोन्याची खरीददार विक्रेती बाजार आपल्याला एक दिसून येत होतो, म्हणजे सराफा बाजार. त्या बाजारात पण अक्षरशः सोन्याचा भाव कमी झालेला आहे. होय, त्या ठिकाणी लोक सोने खरेदी करण्यासाठी गर्दी करू लागलेले आहेत, का तर सोन्याचा भाव हा कमी झाला आहे. बघा, सोन्याच्या किमतीमध्ये चांदीच्या किमतीमध्ये अचानक मोठी घसरण झाल्याचं पण आपल्याला बघायला मिळत आहे. मग चला, आज नेमका भाव किती रुपयांनी कमी झालाय हे तुम्हाला मी लगेच सांगणार असून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आजचा 18 कॅरेट सोन्याचा भाव काय आहे, किती रुपयांनी कमी झालाय. आज 24 कॅरेट सोनं किती रुपयांनी कमी झालंय, 22 कॅरेट सोनं किती रुपयांनी कमी झालंय आणि चांदीचा भाव किती रुपयांनी कमी झालाय हे सर्व काही या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर बघा, आता या ठिकाणी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे. बघा, सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा, सोनं स्वस्त झालं. बघा, अखेर सोनं हे स्वस्त झालेलं आहे. सोनं स्वस्त कधी होईल अशी प्रतीक्षा लागली होती ना, तुम्हाला पण वाटत होतं ना की सोन्याचा भाव कमी व्हायला पाहिजे. तर बघा, आता तुमच्या मनासारखं झालेलं आहे आणि सोनं स्वस्त झालेलं आहे. अक्षरशः सोन्याच्या किमती खाली येऊ लागलेल्या आहेत आणि मोठी घसरण सोन्याच्याच दरात नाही तर चांदीच्या पण दरात बघायला मिळते. बघा, सोन्याच्या आणि चांदीच्या किमती
अक्षरशः घसरू लागलेले आहेत आणि मोठी घसरण सोन्यासोबत चांदीच्या दरात पण बघायला मिळत आहे आणि सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत बघा. आणि खरंच पुढच्या 10 ते 15 दिवसात आणखीन सोन्याचे भाव 20 ते 30 हजार रुपयांनी कमी होणार आहेत का, याबद्दलची पण जी काही माहिती आलेली आहे ती आपण पुढे बघण्याचं काम करणार आहोत. यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला पण कळेल की नेमकी सोन्याची पुढे काय परिस्थिती राहू शकते. बघा, आता बरेच जण काय म्हणत होते की यावर्षी म्हणजे हे जी वर्ष सुरू आहे या वर्षाला सोन्याच्या किमती खूप वाढतील का, तर गेल्या वर्षी खूपच किमती वाढल्या होत्या. पण बघा 2026 वर्ष सुरू झालं, सुरुवातीलाच किमती घसरू लागल्या. पुन्हा युद्ध सुरू झालं, युद्ध सुरू झाल्यानंतर लोक काय म्हणू लागले, युद्धामध्ये सोन्याच्या चांदीच्या किमती खूप वाढतील. पण युद्धात पण तसं झालं नाही, उलट युद्ध सुरू झालं आणि सोन्याच्या किमती घसरू लागल्या. त्यानंतर पुन्हा बऱ्याच जणांचं म्हणणं काय येईल की युद्ध बंद झाल्यानंतर मग सोन्याचे भाव खूप वाढतील. पण बघा, आता अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध बंद झालेलं आहे, तरी गोल्ड रेटमध्ये आपल्याला बदलच बघायला मिळत आहे, म्हणजेच मोठी घसरणच पाहायला मिळत आहे. अद्याप तरी सोन्याचा भाव वाढत नाहीये. बघा, अचानकपणे भाव कमी झालेला आहे. आज तर सोन्याच्या किमती खूपच कमी झाल्यात. मग चला आता आपण काय करणार आहोत, कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात स्वस्त सोनं झालंय ते पण सांगणार आहोत. तुमच्या जिल्ह्यामध्ये सोनं स्वस्त झाले का हे पण तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तुमच्या शहरामध्ये, तुमच्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या किमती काय आहेत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्हाला फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे. होय, बघा, आता मुंबईपासून ते इकडे गोंदिया, गडचिरोलीपर्यंत म्हणजे महाराष्ट्राच्या एका कोपऱ्यापासून ते दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत अख्ख्या जिल्ह्यांमध्ये सोनं आज स्वस्त झालेलं आहे. अक्षरशः सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. कोणालाच वाटत नव्हतं एवढी मोठी घसरण ही सोन्याच्या दरात येईल, पण अचानकपणे मोठी घसरण सोन्याच्या दरामध्ये आलेला आहे आणि आज सोन्या चांदीचा भाव अक्षरशः खाली आलेला आहे आणि मोठी घसरण ही आपल्याला पाहावयास मिळत आहे. मग चला या ठिकाणी आता आपण काय करूयात, आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, सोन्याच्या किमती काय आहेत आणि कशामुळे भाव पडू लागलेला आहे, घसरण ही किती दिवस चालणार, आणखी सोन्याच्या किमती कमी होतील का, आणि आता सध्या स्थितीला कोणत्या जिल्ह्यामध्ये सोन्याचा काय भाव आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार असून तुम्ही फक्त आता आपला हा राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती डिटेलमध्ये सविस्तरपणे ऐकायला मिळेल. तर चला या ठिकाणी आता आजच्या ताज्या सोन्याच्या आणि चांदीच्या किमती आपण बघूयात. बघा नागरिकांनो, आता लक्ष द्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, आता गेल्या आठवड्यामध्ये चढ उतार सुरू राहिली. या आठवड्यात सोन्याच्या किमती कमी झाल्या, म्हणजे मोठा बदल बघायला मिळत आहे. बघा, गेल्या आठवड्यामध्ये वाढणाऱ्या दरांनी भर पावसात घाम फुटल्यानंतर नव्या आठवड्यात मात्र सोन्यामुळे वाढलेलं टेन्शन कमी झालंय. देशात सोन्याचे भाव पुन्हा एकदा कमी झालेले आहेत. आलेल्या माहितीनुसार सकाळी देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट आणि 22 कॅरेट दर अक्षरशः घसरले आहेत. एवढे दर घसरले आहेत की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. कोणालाच वाटत नव्हतं की एवढी मोठी घसरण होईल, पण अचानक सोन्याचा आणि चांदीचा भाव हे घसरल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसून आलेलं आहे. आणि बघा, एवढंच नाही तर या किमतीमध्ये अचानक मोठा बदल पण झालेला आहे. बघा, 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेलं आहे आणि सोन्याच्या दरामध्ये सर्वात मोठी घसरण ही आपल्याला यामधून दिसून येत आहे. बघा, अक्षरशः भाव एवढा कमी झाला की सगळेजण आश्चर्यचकित झालेले आहेत. बघा, आज महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सोन्याचे भाव जास्त घसरलेत आता ते तुम्हाला मी सांगण्याचं काम करतोय, कारण की सोन्याचा भाव आता गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यांमध्ये जास्त घसरू लागलेला आहे आणि किमती खूपच खाली येऊ लागलेल्या आहेत. बघा, सगळेजण म्हणत होते की सोन्याच्या किमती नेमक्या कधी कमी होणार, आणि बघा आता तर किमती कमी झाल्या आणि आज सोनं एवढं स्वस्त झालं आहे की सगळ्यांना सोनं जे आहे ते आता सध्या असं वाटत आहे की आम्ही पण सोनं घ्यावा, कारण की सोन्याचा भाव आधी खूप वाढलेला होता पण आता सध्याच्या वेळेत खूपच कमी झालेला आहे आणि मोठी घसरण ही सोन्याच्या दरामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ लागलेली आहे. बघा, सोन्याच्या किमतीत होणारी ही घसरण बघता सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. कोणालाच विश्वास बसत नाही की सोनं एवढं घसरत का आहे. बघा, आता आलेल्या माहितीनुसार आज सोन्याचा भाव हा मोठ्या प्रमाणात घसरला आहे. मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, त्यानंतर इकडे लातूरमध्ये, जालन्यामध्ये, गडचिरोलीमध्ये, नागपूरमध्ये, अमरावतीमध्ये, अजून इतर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत. मग चला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सोनं जास्त स्वस्त झालेलं आहे त्या जिल्ह्यांतील आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात. बघा, आलेल्या माहितीनुसार
बाजारामध्ये असे काही बदल होत आहेत की त्यामुळे सोनं डायरेक्ट घसरू लागलेलं आहे आणि किमती कमी होऊ लागलेल्या आहेत. गेल्या आठवड्यात वाढणाऱ्या दरांनी आता डायरेक्ट जी आहे ती स्थिरता घेतलेली असून उलट दर घसरू लागलेले आहेत. बघा, आज मोठी घसरण सोन्याच्या किमतीमध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसून येत आहे. आलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव एवढा घसरला आहे की सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे. बघा, JP मॉर्गनच्या मते यावर्षी सोन्याच्या किमतीत वाढ होणार असली तरी ती मर्यादित असेल असं देखील सांगण्यात आल्याचं आपल्याला मागच्या वेळेस बघायला मिळालं. यामागचं प्रमुख कारण म्हणजे प्रमुख क्षेत्रांकडे सोन्याची मागणी अपेक्षित इतकी जोरदार नसेल. तिसऱ्या तिमाहीत सोन्याचे भाव प्रतिऔंस $4,300 आणि चौथ्या तिमाहीत प्रतिऔंस $4,500 पर्यंत पोहोचू शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आणि आधीच्या एवढी मागणी नसल्याचं देखील बऱ्याच जणांकडून सांगण्यात येत आहे. आणि म्हणजेच ज्यावेळेस मागणी कमी असते त्यावेळेस सोन्याचा भाव वाढत नसतो तर तो घसरत असतो आणि मोठी घसरण बघायला मिळत असते. मग आता पुढे आणखीन सोनं स्वस्त होणार का असा देखील प्रश्न उपस्थित झालेला आहे. मग चला आता आजचा ताजा सोन्याचा भाव काय आहे, चांदीचा भाव काय आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या किमती जास्त कमी झाल्यात आता ती माहिती आपण बघूया. जर तुमच्या जिल्ह्यामधील आजचे ताजे 24 कॅरेट सोन्याचे भाव, 22 कॅरेट, 18 कॅरेट सोन्याचे भाव जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही फक्त आता राहिलेला काही मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आता राहिलेल्या 1 ते 2च मिनिटांमध्ये मी सांगणार आहे. बघा, महाराष्ट्रातील एका नाही तर 36 जिल्ह्यांमध्ये सोनं स्वस्त झालंय. म्हणजे आधी काय होत होतं, जरी भाव कमी झाला तरी 10-15 जिल्ह्यात होणार, पण आता पूर्ण महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये सोनं स्वस्त झालेलं आहे, भाव कमी झालेले आहेत. मग चला, किती रुपयांनी कोणत्या जिल्ह्यात सोनं स्वस्त झालंय, आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा भाव काय आहे हे आपण पाहू. बघा नागरिकांनो, आता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. या ठिकाणी संपूर्ण महत्त्वाची अपडेट आपल्याला दिसून येत आहे. सोन्याच्या किमती अक्षरशः खाली आलेल्या आहेत. बघा, देशाची राजधानी दिल्ली असो किंवा महाराष्ट्राची मुंबई असो या भागापर्यंत पूर्ण सोन्याच्या दरात घसरण झालेली आहे. दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्रापासून ते इकडे तेलंगणापर्यंत, इकडे तमिळनाडूपर्यंत सोन्याचा भाव अक्षरशः कमी झालेला आहे, घसरलेला आहे आणि मोठी घसरण ही आपल्याला बघायला मिळत आहे. बघा, दिल्ली, मुंबई, चेन्नई महत्त्वाचे बाजार सोन्याचे ओळखले जातात. याही ठिकाणी सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव अक्षरशः कमी झालेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये घसरलेले आहेत. ही घसरण सर्वात मोठी असून सगळ्यांना जे आहे ती आश्चर्यचकित करणारीच आहे असं पण आपण म्हणू शकतो. अचानकपणे सोन्याचा भाव कमी झाल्याने सर्वजण आश्चर्यचकित झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून येऊ लागलेलं आहे. तर चला, या ठिकाणी बघा आजचा सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे हे आपण पाहूया. तर चला, सर्वात आधी आपण चांदीचा भाव बघूयात, त्यानंतर सोन्याचा भाव काय आहे, किती रुपयांनी कमी झालेला आहे ते देखील आपण जिल्ह्यावाईज बघूयात. बघा, आता सोन्याप्रमाणेच आज चांदीच्या दरातही घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळालेला आहे. बघा, सकाळी चांदीचा दर हा पूर्णपणे घसरलेला असून चांदीचा भाव अक्षरशः आज 2,49,900 रुपये इतका झाल्याचं आपल्याला दिसून आलेला आहे. गेल्या आठवड्यात या दरात 10,000 रुपयांची वाढ झाली होती, मात्र या आठवड्यात अक्षरशः सोन्याच्या किमती पूर्णची पूर्ण सर्व घसरून गेलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा दर प्रतिऔंस $62.47 इतका आहे. सोने आणि चांदीचे देशांतर्गत दर हे देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांमुळे प्रभावित होतात आणि अक्षरशः सोन्याच्या दरामध्ये आणि चांदीच्या दरामध्ये पण मोठी घसरण झालेली असून सगळेजण आता जे आहे ते आश्चर्यचकित झालेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याचा भाव हा आणि चांदीचा भाव घसरलेला आहे. तर चला, आता चांदीचा तर भाव बघितला, मग आता सोन्याचा भाव काय आहे हे आपण बघूया. तर बघा, आपण आता सोन्याचा भाव कुठलचा बघणार आहोत. तर यामध्ये चंदीगड, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, महाराष्ट्र, कोलकाता, हैदराबाद, जयपूर, भोपाळ, लखनौ या भागातील आजचे ताजे सोन्याचे भाव बघणार आहोत आणि अजून इतर जिल्ह्यातील पाहायचे आहेत. तर बघा, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव कोणत्या ठिकाणी कमी झालेला आहे आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव कोणत्या ठिकाणी किती रुपयांनी कमी झालेला आहे या ठिकाणी आता आपण पाहण्याचं काम करूयात. तर बघा नागरिकांनो, आता या ठिकाणी दिल्लीमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,640 रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा दर 1,46,870 रुपये आपल्याला पाहावयास मिळत आहे. जे सोनं आता 1,60,000 70,000च्या पुढे गेलेलं होतं ते अक्षरशः मोठ्या प्रमाणात घसरल्याचं दिसून येत आहे. बघा, एवढंच नाही तर चेन्नईमध्ये पण आज सोन्याचा भाव 22 कॅरेटचा 1,34,545
1,40,000 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याची किंमत चेन्नईमध्ये 1,49,450 रुपये आपल्याला बघायला मिळत आहे. आणि एवढंच नाही तर अहमदाबादमध्ये 1,34,400 या ठिकाणी आपल्याला 1,34,810 रुपयांचा 22 कॅरेट सोन्याचा भाव आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. कोलकातामध्ये पण 1,34,490 रुपयांचा 22 कॅरेट सोन्याचा भाव आहे. तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मुंबईमध्ये आजचा 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,34,490 रुपये आहे. तर आता या ठिकाणी मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1,46,720 आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जर सर्व परिस्थिती बघायला गेली, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांची आजच्या सोन्याच्या किमती पाहायला जर गेलं तर आज महाराष्ट्रात 22 कॅरेट सोन्याच्या किमती 1,34,490, तर 24 कॅरेट सोन्याच्या किमती 1,46,720 रुपयांपर्यंत दिसून येत आहेत. अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. AR1 मराठी चॅनलवर तुम्ही नक्कीच अपडेट राहाल. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.